शाबास. हा खेळा. काय झालं? त्यांना काय जमन ना बघ. लाडू बघ, तू खेळला असतास कुस्त्या तर तूही जिंकला असतास आता. रानात असता एका एकाला लोळत असत. अरे राणाजी नाहीयेत पण तू आहेसच की. तू अजूनही लोळवू शकशील सगळ्यांना. वय की अरे होय, राहणार नसताना आमच्या बी तालमीतला कोणतरी चांगला पैलवान पाहिजेच की. हो, अहो लाडू चांगला पैलवान आहे पण त्याला तेच माहित नाही. तेव्हा आपण एक काम करूया, लाडूची कुस्ती लावून बघूया. चालतंय की. लाडू पान लंगोट आणि उतर मातीत. नाही नाही काय नाही. अहो असतात उतरणार की घाबरते कुस्तीला लाडू. अहो तुम्हाला सांगतो भूताला बी घाबरत नाही काय, कुस्तीला कसं घाबरणार होय की नाही लाडू. हे राहते आणि इकडे जा लंगोट बांध. चला बजरंग बली की लवकर बाजून येऊया. वस्ताद आपण लाडूची कुस्ती मोठ्या पैलवानासोबत लावूया. मोठ्या हो, त्याला खात्री वाटली पाहिजे की तो चांगला खेळतो. चालतंय की. बघा तयार आहे आमचा पैलवान. लाडू आता दाखवून दे वस्तादांना तू किती चांगली कुस्ती खेळतोस ते. पण मी खेळत नाही. अरे बरोबर आहे, पण तू खेळल्याशिवाय कसं खेळेल. तू कशी कुस्ती खेळतोस ते. हा, चल उतर मातीत. नाही नाही मी नाही. अरे नाही 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 काय थांब चल. भले शाबास. हा चला बोला रे, कोण घेणार माझ्या पट्ट्याचं चॅलेंज. अरे तू थांब तिथं जरा बस. ए अरे मोठा पैलवान पाहिजे आमसने. ये हा तू ये. अहो पण वस्ताद हा, हे तर मोठे पैलवान आहेत. आमचा लाडू लहान आहे अजून. अहो बारका पैलवान असला तर काय झालं. अहो मूर्ती लहान पर कीर्ती महान आहे. हा लाडू चल मार शड्डू. वापस काय रागानं चड्डू मारला वागानं. शाबास रे माझ्या पट्ट्या. जिंकला रे जिंकला. आमचा लाडू जिंकला जिंकला. अहो असतात जिंकणारच की आमचा लाडू. राणादापेक्षा भारी पैलवान आहे हो. अहो मोठ्या मोठ्या पैलवानच नाही ऐकत नाही काय लाडू. आजपासून लाडू आमच्या तालमीचा 1 नंबर पैलवान. रानात 2 नंबरला गेला. काँग्रेस लाडू. हो चला वाटा मिठाई घ्या. ए धन्या ही मिठाई वाट रे. लाडू बघ, जर तू एवढ्या मोठ्या पैलवानाला हरवलंस तर परवा तू लहान पैलवानांसोबत अगदी सहज कुस्ती खेळशील आणि जिंकशीलही. हा एकदम बरोबर बोलीस बघ अंजली.
खरंच लाडू जबऱ्या पैलवान आहे. अहो आता आमच्या जबऱ्या पैलवानाची जबरी कुस्ती तुम्ही स्पर्धेतच बघा. काय लाडू? भूताला कधी पण लोटतो त्याला काका बोका. आंबा. हा चला आता राहण्याच्या जाग्याला मला चांगला पैलवान सापडला. लाडू आता जोरात खेळायचं आणि तालमीचं नाव गाजवायचं. राजनाथ मी बी राहणार सारखं कुस्ती खेळणार आणि जिंकणार. वा चल मग हाने एक षड्ड. चल पुढे आता मार शेड्डू. बघतोस काय रागानं चड्डू मारला वागानं. कमॉन लाडू कमॉन. ताईसा राहण्यात काय करत असतील आत्ता? हा समुद्रावर फिरत खारा वारा घेत असत्या. हा नाही हो, ते तर ट्रेनिंग साठी गेलेत ना. येडीएस का काय? ते नुसतं निमित्त आहे, ढोंगीपणा समजा. हा ना कशावर? आम्ही सांगतो त्याचा विश्वास नाही काय तुझा? नाही हाय की हो मग. गोदाक्का अहो काय हे किती वाट बघशिला, सारखं डोळं दाराकडं. अहो चष्मा लागायचा किंवा अशानं. अव तसं नाही होत आहे साहेब. ते थोरल्या ताईसा पण लाडू अंधार पडून बी घरी आलं नाहीत म्हणून काळजीनं वाट बघत बसल्या असतील गोदाक्का. होय का नाही गोदाक्का? म्हणजे आम्हाला काही काळजीच नाही म्हण की. अव म्या कुठे तसं म्हणलं. जाऊ दे संदे, तुला सांगतो आम्हाला तर का नाही वेगळीच काळजी लागून राहिल्या. कसली? आता राणा भाऊजी घरी नाहीत म्हणल्यावर जाऊबाई उगा आपली मनमानी करत सुटल्यात. स्वतः बरोबर त्या परक्या पोराची बी फरफट करायल्यात. अंजलीसाठी लाडू पोटच्या पोरावानी आहे वहिनी साहेब. ती त्याचा बरोबर सांभाळ करते. तुम्ही उग उंटावरनं शेळ्या हाकणं बंद करा आता. ताईसा अव तुम्ही कधी शेळ्या हाकायचा आणि ते बी उंटावर ना? आपल्याकडे तर नुसतं बैलच आहे आणि ते बी मागच्या दारात. एक कानाखाली लावली की कळलं काय तुला? हा अव नाही, तुम्ही बरोबर आहे सताई साहेब. अहो काळजी तर वाटणारच की तुम्हासनी. असं गायकवाड घराण्याची थोरली सून असं न सांगता सवरता रातचं बाहेर फिरायला म्हणल्यावर तुम्हासनी तर काळजी वाटणारच की. तेच तर म्हणायलोय आम्ही. बिचाऱ्या आमच्या लाडूला भूक लागली असल आणि जाऊबाई मात्र त्यांच्या हटवादीपणापायी कुठं घेऊन फिरत बसल्या असत्याल. कुठं व? हा तर ते देवालाच माहिती, त्यालाच विचारायला लागल. देवाला कशाला ताप, त्यासनीच विचारा की. जाऊबाई अहो काय उशीर केलासा? हो जरा काम होतं. नाही तुमची कामं बिम समजा ठीक आहे, पण तुमच्या कामापायी या बिचाऱ्या पोराचं कशाला हो हाल? हा बघा ओ कसं बिचारं पोरग दमलंय. अहो बारकाय होती हो. काकी मी बारकाने मोठा आहे. मी तालमी मोठ्या पैलवानाला हरून आलोय. काय तू तालमीत गेलता आत्ता? हो अहो काय हे जाऊबाई, भुकेजलेल्या पोराला तालमीत कशाला हो घेऊन गेला तुम्ही? परत कुस्ती बी खेळायला लावली उपाशी पोटी. उपाशी नव्हतो. काका बोका मला कोल्हापूरवरनं मिठाई घेऊन आलेला. ती खाल्ली मग कुस्ती खेळलो. काका बोका मिठाई घेऊन आलता? होय. अंजली असं अचानक तालमीत कसं काय? सांगते सगळं, आधी याला जरा आंघोळ घालून घेते. चल रे. नाही माझी मी जातो. अरे अरे हो लाडू, बरं बरं जा. गोदाता सूरज भाऊजी येतीलच इतक्यात. मी जरा माझं आवरून घेते मग एकत्र जेवायला बसू. बर आबा आले? होय आल्यात की. तुझं आवरून घे, मी बोलवते त्यासनी. आणि हे ठेव.
ताईसाब सन्निधानी तू मसनी कधी मिठाई आणली होती का हो? तेच तर लईच माया होतो चालल्या. बायकोसाठी कधी साधं चॉकलेट आणलं नाही आणि या बोक्यासाठी मात्र काका बोकानं मिठाई आणल्या. आमचं तर का नाही डोसकच चमकायलंय बघ चंदे. पट्टी बाम आणू काय? आत्ता नाही, जेवणानंतर. बर. सरक तू, सरक ग, सरक ग. दी मधी 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 मधी. संपवलंच पण तू पापड. आता दुसरा नाही देणार आहे भाकरी खादर. लाडू न चुकता सराव करायचा काय? करणार की मी जिंकणार आणि गदा बी आणणार. बरोबर, तूच जिंकणार. आज तर लाडूनी मोठ्या पैलवानाला हरवलंय, हो की नाही? बाबा असला जबऱ्या कुस्ती खेळतो की नाही, त्या मोठ्या पलवानाला असा फिरवून आपटला काय विचारू नका का. मग तर गावभर मिठाई वाटली पाहिजे की, ती बी कोल्हापूरवरनं आणून. वाटणारच आहे की मग. लाडूला नुसतं कुस्ती जिंकू दे, हत्तीवरनं गावभर मिठाई वाटतो की नाही बघत. नाही नाही, नका नका, हत्तीवर नका. माझ्या ताईसाहेबांकडे उलटाय, उलटावरच वाटू. हा? बाकी उंट तुझ्याकडे, मला बी बघायचं आहे. हे बघ लाडू, जेवताना जास्ती बोलू नये. हा, तू जेवणाकडे ध्यान दे बाळा. मामांजी, हे समजा जे काय चालू आहे का नाही, ते काय आम्हाला बरोबर वाटना बघा. काय म्हणजे एक तर लाडू तसा लहान आहे नाही, म्हणजे आमचं काय म्हणणं आहे, लहान पोरांना हे असं राबवून घेणं, उग प्रेशर देणं, हे काय बरोबर नाही बघा. राणा भाऊजींचं प्रेशर मध्ये काय झालं ते तर आपण बघतोच आहे. घरापासून लांब झालं ते, तसलं काही लाडूचं होऊ नये. तुम्ही उगाच कुठला विषय कुठे घेऊन जाताय? अहो जाऊबाई, कुस्तीच्या नादात राणा भाऊजींचं शिक्षण राहिलं, तसं लाडूचं व्हायला न ग. अभ्यास महत्वाचा. काकी मी अभ्यास बी करणार, होय ना माऊ? लाडू, तुला काय सांगितलं बाळा आता? जेवताना कुणा संगत बोलायचं नाही, नुसतं जेवणाकडे ध्यान द्यायचं. हा, जेव बरं तू, जेव. म्हणजे अहो, एवढ्या लहान वयात एवढी आणून मेहनत बरी नाही हो. झालं सगळं बोलून. हं. आता ऐका, उलट लहानपणापासून मेहनत करून अंग काटक बनवायला पाहिजे. लाडू मैदानात उदवतो तर चांगलंय की, उलट त्याला सपोर्ट करायला पाहिजे. काय हवं नको ते बघायला पाहिजे. उगच काहीतरी बोलून खोडतं घालू नका. खेळूच की त्याला बिंदास. अहो मग खेळूच दे की, आम्ही कुठं नाही म्हणायलोय. ते त्याचं ते वस्तात आहेत का नाही, ते डोक्यानं जरा गरम आहेत बघा, म्हणून काळजी वाटत्या. उगं तालीम देताना काय बाय झालं, तू केवढ्याला पडायचं नाही. म्हणजे राणा भाऊजी जर संकट असतं का नाही, तर गोष्टच वेगळी होती, गोष्टच वेगळी होती. हे नसले तरी मी आहे ना. अगं बाई, अहो तुम्ही काय करणार? तू मस्त काय करते कुस्तीतलं? वज्र केसरीच्या टायमात विसरलीस काय? वहिनी होत्या म्हणून राणादा जिंकला, माहितीये ना? मी बी जिंकणार. हो, तूच जिंकणार. मी आणि सूरज भाऊजी दोघे तुझ्या सोबत असू. आबा, मी याचे बरे का माझी कुस्ती बघायला? लाडू, उद्या मला महत्वाच्या कामासाठी मुंबई जायचंय गाड्या. हा, पण तू मात्र नीट खेळायचं बरं का. राणादा बी नाही, तुम्ही बी नाही. अरे लाडू, थांब जरा. सगळं जेव आणि मग जा. चल. आई, आबा असल्यावरच मी खेळणार. अरे अरे लाडू, लाडू ओमला हो, आधी राणादा असेल तर खेळणार म्हणत होता. कसं तरी मनवलं होतं याला. आता तुम्ही नाही म्हणून खेळणार नाही मग. वहिनी, हो काय करायचं? लहान पोराच्या मनाविरुद्ध काही करू नका म्हणजे झालं. तू जरा का बसती का आता?
हे बघा, तुम्ही काय काळजी करू नका, मी लाडूला समजावतो. लाडू खेळणार म्हणजे खेळणार. अंजली, राणाचा काय फोन? नाही, गेल्यापासून एकही फोन नाही यांचा. इसरला असत्याल. राणाजी खरंच विसरले का मला? एकही फोन नाही आला त्यांचा. तुला काय सांगितलं होतं मी? हा, चल उठ. झालं ना जेवून? बोलून बोलून पोट भरलंच असेल. उठ, जा खोलीत बस. जा की. हे सुंदर असं का करायला लागलं? बघा की उघड डोसक्यावर परिणाम झाल्यासारखी वागत असते. सूरज, भासता जेवा. तू हायस होय इथंच? अंजली, तू धाकट्या सुनबाईंचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अरे राणा कसा इसरल तुला? नाही, तेवढा विश्वास आहे माझा यांच्यावर, पण एक फोन. अगं गडबडीत असेल, काहीतरी कारण असेल. हे बघ, आता मी मुंबईला जातोय तेव्हा बालसराची गाठ घेतो, त्याची गाठ घेतो. हा, तू काळजी करू नको. बघू काय होतं ते कळवतो तुला. लाडू, हे लाडू. ओ पैलवान, रागवलं वाटलं आमच्यावर. अय पैलवान, होय. हे बघ, मी माऊला सांगणार नाही, काकीला पण नाही सांगणार, काका बुकाला पण नाही सांगणार. मला सांग, तू कुस्ती खेळायला नाही का म्हणलं? तुम्ही पाहिजे कुस्तीला. राहणार नाही तर तुम्ही चला. अरे, जशी तुझी कुस्ती आहे ना, तसं माझं महत्वाचं काम आहे. आणि तू एकटा कुठे? हा, काका बोका आहे तुझ्या संगत, माऊ आहे तुझ्या संगत. हा, बिंदास कुस्ती खेळायची, मजा कर. अरे, मला महत्वाचं काम आहे, मुंबईला गेलंच पाहिजे. मग मुंबई जाऊन राहणार द्यायला परत पाठवा. माझ्या कुस्त्यावर सांगा त्याला. तुला कशाला पाहिजे राहणार? मी एकटा नाही खेळणार. का नाही खेळणार? लाडू, तुला खाशाबा जाधव माहिती? कोण आहेत ते? हे मोठे पैलवान होते. त्यांनी ऑलिम्पिक मध्ये जाऊन देशासाठी मेडल आणलं होतं. मेडल. हा, ते जेव्हा कुस्ती खेळायला गेले होते ना, तेव्हा त्यांच्या संगत घरातलं कुणीच नव्हतं. एकटेच गेले होते देशात. बाहेरच्या देशात इमानाने जावं लागतं. तुला मी आणून दिलं होतं का नाही इमान? तसं इमान. अरे, त्यांच्या घरातलं त्यांच्या संगत कुणीच नव्हतं. आपल्या देशातलं मोठं मोठं पैलवान एकटंच कुस्ती खेळतात. तुला मोठं पैलवान बनायचंय का नाही? हो, बनायचंय. अरे, मग एकट्यानं कुस्ती खेळायला शिकायला पाहिजे. बघ लाडू, पैलवाना संगत कुणी असू दे नाही तर नसू दे, कुस्ती कायम त्याच्या संगत असते. हा, मग तू का नाही म्हणतोस बरं? हे बघ, मी राणादाला पाठवतो इकडे. त्याला सांगतो लाडूची कुस्ती आहे म्हणून. चालेल ना? चालतंय की. पण हा, राणादा आला नाही तर कुस्ती थांबवायची नाही. काय? नाही थांबवणार. पण तुम्ही राहणाऱ्याला पाठवा. आणि तू कुस्ती जिंकून आला ना की आपण तुझा जंगी सत्कार करू. हा, मी त्या सत्काराला येणार म्हणजे येणार. काय, चालतंय ना? हा, चालतंय. छान. माऊ, चल लवकर झोपूया.
उद्याचा एकच दिवस आहे. मला कुस्तीची तयारी करायच्या. चला आता लवकर झोपायचं आणि उद्या सकाळी लवकर उठून सराव करायचा. चालतंय. छान.